सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत अशी धक्कादायक माहिती खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे। चाकण एमआयडीसीतील तब्बल 20 कंपन्यांनी विविध नागरी समस्यांमुळे स्थलांतर केल्याचेही पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे। आपला महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिले आहे, त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही असेही शरद पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे। चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे। या कंपन्यांमध्ये सुमारे 2000हून अधिक कामगार कार्यरत आहेत। हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। तसंच संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील आमचे सहकारी खासदार राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत माहिती दिली की गेल्या 5 वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत। मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का याची माहिती मात्र सरकार दरबारी उपलब्ध नाही। हे अत्यंत धक्कादायक आहे।